नमस्कार, मी निशा घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपण लहान बाळांकरता 6 ते 24 महिन्यांच्या बाळांकरता अगदी पौष्टिक असे सेरेलॅक घरच्या घरी कसे बनवायचे ते पाहणार आहोत। वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर आज आपण बनवतोय नाचणी सत्व म्हणजेच नाचणीचे सेरेलॅक, याला रागी असे पण म्हणतात। तर बघा इकडे मी 1 किलो नाचणीचं पॅकेट घेतलेलं आहे। याची किंमत आहे 81 रुपये, जे की तुम्हाला डीमार्टमध्ये डिस्काउंटमध्ये 70 रुपयाच्या आसपास मिळून जाईल किंवा इतर किराणा दुकानामध्ये देखील मिळून जाईल। तर बघा यामधलं मी फक्त अर्धा किलो नाचणी घेतलेली आहे। आता ही नाचणी आहे ना, ती आपल्याला अगदी व्यवस्थित अशी निवडून घ्यायची आहे, कारण यामध्ये मातीचे छोटे छोटे कण असू शकतात। त्यामुळे नाचणी अगोदर व्यवस्थित अशी निवडून घ्यायची। तर ही संपूर्ण नाचणी आपण निवडून घेऊया। तर बघा इकडे मी ही नाचणी व्यवस्थित अशी निवडून घेतलेली आहे। यानंतर आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये ही संपूर्ण नाचणी घालायची आहे। बाउलमध्ये आपण ही नाचणी काढून घेऊया। तर बघा इथे आपण बाउलमध्ये नाचणी घेतलेली आहे। आता ना आपल्याला ही नाचणी धुवून घ्यायची आहे। त्यासाठी बघा यामध्ये पाणी घालूया आणि ही नाचणी स्वच्छ अशी चोळून धुवून घ्यायची, कारण यामध्ये मातीचे पार्टिकल्स वगैरे असू शकतात। तर साधारणतः आपल्याला 2 ते 3 वेळेस ही नाचणी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे। तर बघा अगदी चोळून अशी धुवायची आहे। तर तुम्हाला दिसत असेल बघा यावरती लगेचच खराब पाणी असं आलेलं आहे। त्यामुळे आपल्याला नाचणी 3 वेळेस तर धुवूनच घ्यायची आहे। बघा यावरचे पाणी तुम्ही बघू शकता, असं खराब निघालेलं आहे। हे पाणी आता आपण फेकून देऊयात। पाणी फेकून दिलं। आता आणखीन 2 वेळेस आपल्याला ही नाचणी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे। भरपूर असं यामध्ये पाणी घालायचं आणि ही नाचणी बघा अशा पद्धतीने चोळून धुवून घ्यायची आहे, म्हणजे यामध्ये काही मातीचे कण पार्टिकल डस्ट असेल तर ते निघून जाते। तर तुम्हाला अंदाज जर नसेल आला की 2-3 वेळेसच का धुवायचं, तर तुम्हाला एक दुसरी गोष्ट सांगते, ती म्हणजे बघा यावरचं जे पाणी आहे ते नाचणी धुतल्यानंतर जर ते स्वच्छ आलं तर ठीक आहे, तुमची नाचणी स्वच्छ झाली। पण जोपर्यंत यावरती असं खराब पाणी निघते तोपर्यंत आपल्याला ही नाचणी धुवून घ्यायची। तर बघा मी आणखीन 3ऱ्या वेळेस ही नाचणी धुवून घेते। थोडीशी चोळून अशी धुवायची। तर बघू शकता 3ऱ्या वेळेस जेव्हा नाचणी मी धुते, वॉश करते, त्यावेळेस यावरचं पाणी स्वच्छ राहिले, म्हणजे आपली नाचणी स्वच्छ अशी क्लीन झालेली आहे, धुवून झालेली आहे। तर बघा यावरचं जे पाणी आहे ते स्वच्छ राहिलेलं आहे, अजिबात खराब झालेलं नाही। तर आपण हे पाणी काढून टाकूयात। तर साधारणतः 3 वेळेस ही नाचणी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपल्याला ही नाचणी भिजवण्यासाठी ठेवायची आहे, त्यामुळे यामध्ये भरपूर असं पाणी घालूयात। तर बघा 2 ग्लास यामध्ये मी पाणी घातलेलं आहे। आता ही नाचणी आपल्याला साधारणतः 10 ते 12 तास भिजत ठेवायची आहे, म्हणजे ही नाचणी छान भिजेल। यावरती बघा झाकण ठेवून दिले। आता इकडे बघा 10 ते 12 तास उलटून गेलेले आहेत आणि नाचणी अगदी व्यवस्थित भिजलेली आहे। यावरती जरासा फेस आलेला आहे, हे पाणी आपण टाकून देऊया। तर बघा नाचणी मी तुम्हाला प्रेस करून दाखवते, अगदी व्यवस्थित अशी भिजलेली आहे। आता आपण हे भिजण्यासाठी ठेवली होती ना, त्यामुळे बघा यावरती फेस आला होता, त्यामुळे आणखीन एक वेळेस आपण हे स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। स्वच्छ अशी आपण ही नाचणी धुवून घ्यायची आहे। आता यामधलं पाणी काढून टाकूयात। तर बघा नाचणी आपली धुवून झालेली आहे। आता ना आपल्याला ही नाचणी निथळण्यासाठी ठेवायची आहे। तर त्यासाठी बघा अशी जाळी घेतलेली आहे आणि खाली एक वाटी ठेवली। संपूर्ण नाचणी आपण या जाळीवरती किंवा चाळणीवरती काढून घेऊया आणि अशा पद्धतीने पसरवून ठेवायची आहे। यामुळे काय होतं, यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते निथळलं जातं। एक 5 मिनिटे आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे, म्हणजे यामधलं संपूर्ण पाणी निथळून जाईल। तर पहा इथे मी 5 मिनिटे ही नाचणी अशीच निथळण्याकरता ठेवली होती आणि बघा यामधलं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते काढून टाकलेलं आहे। आता आपल्याला घ्यायचं आहे एक कॉटनचं कापड आणि यावरती ही नाचणी आपल्याला टाकायची आहे। तर ही नाचणी आपल्याला ना एका कॉटनच्या कापडामध्ये बांधून ठेवायची आहे, जेणेकरून याला ना अंकुर येतील, छान अशी या नाचणीला मोड येतील। तर बघा घट्टसर असं आपण या कॉटनच्या कापडामध्ये ही नाचणी बांधून ठेवूया। तर बघा असं पिळून घेतलेलं आहे आणि यानंतर याला गाठ मारून घ्यायची। तर बघा मी नाचणी या कॉटनच्या फडक्यामध्ये बांधून ठेवली। आता झाकून आपल्याला हे एक संपूर्ण रात्रभर असंच ठेवून द्यायचं आहे।
तर बघा मी ही नाचणी रात्रभर अशीच बांधून ठेवली होती आणि दुसऱ्या दिवशी बघू शकता याला छान मोड आलेले आहेत. साधारणतः बघा 12-13 तासानंतर ना याला भरपूर असे चांगले मोड येतात. बघू शकता कापडाच्या बाहेर मोड आलेले आहेत, म्हणजेच आपली नाचणी छान अशी अंकुरित झालेली आहे. आता आपण ही कापडामधून सोडवून घेऊया. तर बघू शकता अगदी व्यवस्थित असे याला मोड आलेले आहेत. आता आपण ही संपूर्ण नाचणी या कापडामधून काढून घेऊया. तर बघा इथे एका ताटामध्ये मी ही नाचणी काढून घेतलेली आहे. संपूर्ण नाचणी छान अंकुरित झालेली आहे, याला मोड आलेले आहेत. तर ही मोड आलेली नाचणी आपल्याला वाळवून घ्यायची आहे. तर बघा ही नाचणी मी 2 दिवस सावलीमध्येच वाळवून घेतलेली आहे. उन्हामध्ये अजिबात वाळवायचे नाही. सावलीमध्ये घरामध्ये देखील वाळवू शकता फॅनच्या हवेखाली. तर 2 दिवसानंतर नाचणी छान अशी वाळली जाते, कोरडी होते. आता ही कोरडी झालेली नाचणी आपल्याला भाजून घ्यायची आहे. त्यासाठी आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. कढई गरम झालं की यामध्ये नाचणी घालायची आणि गॅस अगदी मंद ठेवायचा आहे आणि मंद गॅसवरती आपल्याला ही नाचणी भाजून घ्यायची आहे. साधारणतः 5 ते 6 मिनिटे आपण ही नाचणी भाजून घेऊया. जास्त ही भाजायची नाही, हलकीशी खमंग वास येईपर्यंत ही नाचणी आपल्याला भाजून घ्यायची आहे. बघा तर हे जे नाचणीचं सेरेलॅक किंवा नाचणी सत्व आपण बनवतोय ते 6 ते 24 महिन्यांच्या बाळांसाठी खूप जास्त फायदेशीर आहे. यामुळे बाळाचं वजन वाढतं, बाळ छान गुटगुटीत होतं, हेल्दी राहतं. नाचणीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर आहे, प्रोटीन आहे, कॅल्शियम आहे, जे की बाळाच्या शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. तर बघा इकडे आपली नाचणी जी आहे ती भाजून झालेली आहे. याला छान खमंग असा वास यायला लागला की आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे. आता ही नाचणी आपल्याला थंड होण्याकरता ठेवून द्यायची आहे. तर इकडे बघा ही नाचणी थंड झालेली आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ही नाचणी काढून घ्यायची आहे. इथे मी मोठं मिक्सरचं भांडं वापरले कारण क्वांटिटी जास्त आहे त्यामुळे. आता याला झाकण लावून हे आपण मिक्सरला बारीकसर असं दळून घेऊया. तुम्ही गिरणीमधून देखील दळून आणलं तरी चालेल. तर बघा इकडे अगदी पिठाप्रमाणे बारीकसर असं हे मी मिक्सरला दळून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे सत्व चाळून घ्यायचं आहे. तर बघा गव्हाच्या पिठाची जी चाळणी असते त्यानेच मी ही चाळून घेते. हवं तर तुम्ही वस्त्रगाळ करून देखील हे पीठ अगदी बारीकसर असं काढून घेऊ शकता. तर पहा हे सर्वच्या सर्व पीठ आपण चाळून घेऊयात. जर तुम्हाला अगदीच बारीकसर असं हे पीठ हवं असेल तर तुम्ही कॉटनच्या कापडावरती हे पीठ टाकून गाळून घेऊ शकता. यामुळे देखील तुम्हाला अगदी बारीकसर असं पीठ मिळू शकतं. तर बघा ही चाळून घेतलं आणि यावरती थोडंसं रवाळसर असं कण राहिलेलं आहे किंवा कोंडा राहिलेला आहे तर तो टाकून द्यायचा. इथे तयार आहे आपलं पौष्टिक असं नाचणीचं सेरेलॅक किंवा नाचणी सत्व. तर हे सेरेलॅक कसं बनवायचं, कसं शिजवायचं याची रेसिपी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच कळवेन. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या छान छान नवनवीन व्हिडिओमध्ये. इतर काही सेरेलॅकच्या रेसिपीज आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळूनच जाईल. यामध्ये बघा मखानाचं सेरेलॅक आहे, परत डाळ तांदळाचं सेरेलॅक आहे, त्यामुळे त्याही रेसिपी नक्कीच चेकआउट करा. चला तर मग भेटूया पुढच्या छान छान नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीमध्ये. जाता जाता घरगुती भोजन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला बाय बाय.